अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यानंतर कोथरूडमधील त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी अनेक संघटनांनी आंदोलन केलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणी करणारी आंदोलनं होती। मात्र अद्याप देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। त्याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील पुरवण्यात आलेली आहे। या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत अभिनेते कविमनाचे नेते अभिजित बिचुकले आहेत। सर, हे जे वक्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल, हे वक्तव्य तुम्ही पाहिलं असेल, नेमकं काय वाटतं या वक्तव्य पाहिल्यानंतर? एकतर मी गंमत सांगतो, आज आपण ह्या संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जगतो आणि संविधानाचे प्रणेते दुसरे कुणीही नसून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत। राहुल, त्या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो, तुझ्यातला टकलू हैवान जागा झालेला दिसतोय आणि त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला डॉक्टर अभिजित बिचुकले जेम्स बॉन्ड झाला ना तर तुला महागात पडेल। राहुलला सांगू इच्छितो, तुला जर विधानच करायचं होतं काय तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बोलण्यापेक्षा आत्ताच्या पिढीतल्या लोकांबद्दल जर तू काही विधान केलं असतंस तरी आम्ही अशी तुझ्यावरती आक्षेपार्ह विधान केली म्हणून कारवाईची मागणी केली नसती। हे सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो। मध्यंतरी कुणीतरी छत्रपतींबद्दल अपशब्द वापरले होते आणि त्यावेळेला मी म्हटलो होतो की मी त्या लोकांची जीभ हासडीन, बरोबर? तर ते विधान घेऊन सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरवला होता। तर सोशल मीडियावरती शिवछत्रपतींबद्दल जर तुम्ही अपशब्द काढाल तर जीभ हासडीन म्हटल्यानंतर ते सोशल मीडियावरती टाकणाऱ्यांची औलाद हे त्यांचे बाप अरबच असणार आहेत। माझ्या छत्रपतींबद्दल, माझ्या डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जर या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये कुणी बोलत असेल तर देवाभाऊंना मी एक सांगू इच्छितो, जल्लाद जसा असतो फाशी द्यायला तसा तुम्ही मला एक परवाना द्या। महापुरुष कुठलेही असू देत, कुठलेही महापुरुष, या महापुरुषांबद्दल जर कुणी काय अपशब्द बोलत असेल, म्हणजे राहुल जसं म्हटला की महाराजांनी लाच दिली, अरे तू काय बरळतोस? तू टकलू हैवान आहेस ना? तुझं टकलं मला देवाभाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री, महापुरुषांचा अपमान केला की त्याला सिक्युरिटी देतात। तुम्ही मला परमिशन द्या, लेखी परवाना द्या। जल्लाद असतो फाशी देणार असतो, तसा शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, जे कुणी महापुरुष असतील, महाराणा प्रताप असतील, यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानंतर मी यांचा शिरच्छेद करीन। देवाभाऊ मला परमिशन द्या। दुसरी गोष्ट, हे सोशल मीडियावरती सुद्धा जी बांडगुळं आलेले आहेत ह्यांच्या अवलादी ह्या अरबस्थानातनंच आलेले आहेत। काय तर यांना धडा शिकवणार आम्ही, लक्षात ठेवा। तुम्ही वारंवार सांगत असता की छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार तुम्ही आहात। मागं पण तुम्ही म्हणलं होतं जीभ हासडील। आता असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकरांना काय सांगाल? तेच सांगितलं ना, राहुलच्या डोक्यामध्ये टकलू हैवान जर जागा झाला असेल आणि तो माझ्या शिवछत्रपतींबद्दल जर अपशब्द काढत असेल तर मी जेम्स बॉन्ड येऊन त्याला संपवून टाकीन। आणि काय होतंय, हे जे आलेत ना त्यांना क्षणात पब्लिसिटी पाहिजे, हे तर माहिती असेल ते काहीतरी झालं हिंदीमध्ये, कोणतरी काय बोलला, अरे हे कुणाच्या अवलादी आहेत? ह्या एका बापाच्या अवलादी असू शकत नाहीत 100%, आणि मी सिद्ध करीन। तुम्ही सातारचे आहात, उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील, त्यांच्याशी तुमचा चांगला संपर्क असतो। राहुल सोलापूरकरने हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे। मात्र हे सरकारमध्ये आहेत, उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील, हे भाजपच्या जवळचे नेते आहेत, अगदी भाजपमध्ये आहेत, तरी देखील सोलापूरकरांवर गुन्हा दाखल होत नाही। अगदी सुंदर प्रश्न आहे। आमदार शिवेंद्रराजेंचं वक्तव्य मी बघितलं, ते राहुल बद्दल
आवाजावा बोलतायत पहिली गोष्ट, आणि इतक्या संयमानं ते बोलतायत की त्यांना भीती त्यांचं मंत्रिपद जाण्याची आहे का? मग शिवेंद्रराजेंना माझा सवाल असा आहे, आमचे मित्र वाळवा तालुक्याचे आमदार जयंतराव पाटील जसं मध्यंतरी तुम्हाला बोलले होते काहीतरी की मंत्रिपदाचा तुकडा मिळाला की शिवेंद्रराजे तिकडे जातात, तर जयंतरावांच्या वक्तव्यावरून मी प्रश्न विचारतो की तुम्हाला शिवछत्रपतींचं घराणं प्रिय आहे का ही कवडी मोलाची मंत्रिपदाची भूमिका तुम्हाला मोलाची आहे? हा प्रश्न आहे शिवेंद्रराजेंना. ते म्हणतायत सरकारनं कारवाई करावी. मग तुम्ही सरकारमध्ये कोण आहात? सरकारमध्ये तुम्ही शिपाई आहात का? अहो मंत्री आहात तुम्ही. शिवछत्रपतींच्या घराण्याचा जर तुम्हाला अभिमान असेल तर त्या देवाभाऊंच्या तोंडावरती तो फेका राजीनामा. पण जयंतरावांच्या वक्तव्यानुसार जर तुम्हाला मंत्रिपदाचा तुकडा पाहिजे असेल तर मी आता काही बोलणार नाही. वेळ आल्यावरती मी साताऱ्यात बोलीन तुमच्या विरोधात. एक अभिनेते आहात तुम्ही, वारंवार तुम्ही तुमची ठोस भूमिका मांडत असता. अनेक संघटनांनी राहुल सोलापूरकरांच्या घरासमोर आंदोलनं केली. तुम्ही काय तसं आंदोलन वगैरे करणार आहात का, किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून तुम्ही कोणाकडे मागणी करणार आहात का? नाही, तेच देवाभाऊ जे आहेत, देवाभाऊनी प्रचंड ताकदीनं उद्धव ठाकरेंना संपवलं, प्रचंड ताकदीनं आमच्या सातारच्या सुपुत्राला म्हणजे एकनाथराव शिंदेंना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. मग महापुरुषांबद्दल जर अभद्र टिप्पणी होत असेल तर त्याच्या घराला पोलीस बंदोबस्त कसा? म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचा आमच्या अपमान करताय का देवाभाऊ? मला ताबडतोब त्याच्यावरती कारवाई पाहिजे, कारण मी बुद्धीनं गेम खेळतो. माझं शस्त्र ही लेखणी आहे, आणि तुम्ही परमिशन देणार असाल तर मी ओरिजिनल शस्त्र घेईन, कारण गेल्या जन्मी मी राजा होतो. हे पुण्यकर्मानं देवाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री बनताय. तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळं. आपण फिरत फिरत आलो इथं, पुण्यकर्म चांगलं आहे म्हणून तुमचं. नाहीतर काय तुमचं आता तुम्ही लाडक्या बहिणींच्याही योजना बंद करायला लागलाय. त्या अनेक प्रश्न आहेत. पहिला मुद्दा, राहुल सोलापूरकर किंवा असे जे घाणेरडेकृत मनोवृत्तीची लोक आहेत ह्यांच्यावरती कडक कारवाई करा. तशा पद्धतीचं महापुरुषांवरती वक्तव्य करणाऱ्या लोकांसाठी नवीन कायदा करा. तुम्ही निवडणुका अनेक लढवलेल्या आहेत. विधानसभा निवडणूक तुम्ही अजितदादांच्या विरोधात लढवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील तुम्हाला चांगली जाण आहे. आजच एक वक्तव्य समोर येते कृषी मंत्र्यांचं, महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांचं, की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतोय. हे विधान मी बघितलं नाहीये, ते अभ्यास करून मी बोलतो. कोण आहे तो माणूस, कुठला आहे? माणिकराव कोकाटे जे मंत्री आहेत ते. मला कोकाटे इतिहास संशोधक माहित आहेत, हे काय मला माहितच नाहीत. पण नक्की मी अभ्यासल्याशिवाय बोलणार नाही. आपण त्यांचाही त्या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य माझ्या शेतकऱ्यांचा अपमान करणारा असेल तर याचा मी खरपूस समाचार घेणार. नक्कीच. तर आपण पाहतोय की अभिनेते अभिजित बिचुकले यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.